मकर राशी 28, 29, 30 मोठे षडयंत्र. घरात मोठा तमाशा होणार. जीवनात काही क्षण असे येतात जे आपलं संपूर्ण भविष्य बदलण्याची ताकद ठेवतात आणि मकर राशीच्या लोकांसाठी पुढील 3 दिवस असेच खास ठरणार आहेत. जणू काही नशिबाची चक्रे फिरायला सुरुवात झाली आहे आणि आत्तापर्यंत जिथे अडलेले अडथळे दिसत होते तिथे आता नवीन मार्ग उघडताना दिसत आहे. अनेक दिवसांची प्रतीक्षा, मनातील अस्वस्थता आणि सतत चालू असलेली धडपड आता एका महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचली आहे. या काळात तुमच्यासमोर अशा काही संधी घेऊन येऊ शकतात ज्यात फक्त तुमचं वर्तमानच नाही तर भविष्यही बदलू शकते. काही गोष्टी अशा घडतील, काही निर्णय घ्यावे लागतील आणि काही संकेत असे मिळतील जे तुम्हाला योग्य दिशेने पुढे नेतील. त्यामुळे हा काळ साधा नाही, तर आयुष्याला नवा मार्ग दाखवणारा आणि एक मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. जर तुम्ही या 3 दिवसांचा योग्य उपयोग केला तर पुढील अनेक दिवसासाठी, अनेक महिन्यांसाठी तुमचं जीवन अधिक स्थिर, यशस्वी आणि आनंदी होऊ शकतं. नंबर 1 आहे करिअरमध्ये मोठी संधी मिळणार. या काळात तुमच्या कामाची दखल वरिष्ठांकडून घेतली जाईल. तुम्ही आत्तापर्यंत केलेली मेहनत आता फळाला येण्याची शक्यता आहे. एखाद्या नवीन प्रोजेक्ट, जबाबदारी किंवा बढती मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट मिळणे किंवा जुने क्लायंट परत येणे शक्य आहे. काहींना नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते, जे भविष्यासाठी फायदेशीर ठरते. या संधीचा योग्य वापर करण्यासाठी आत्मविश्वास ठेवा आणि निर्णय घेताना घाई करू नका. नंबर 2 आहे आर्थिक स्थितीत सुधारणा होणार. आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा अचानक काही फायदा होऊ शकतो. काही लोकांना साईड इन्कम किंवा नवीन कमाईचे साधन मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक केली असेल तर त्यातून हळूहळू फायदा दिसायला सुरुवात होईल. मात्र या काळात अनावश्यक खर्च टाळणे खूप महत्त्वाचं आहे. योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थिरता अधिक मजबूत होईल. नंबर 3 आहे नातेसंबंधात सकारात्मक बदल. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि आनंदी राहील. काही दिवसांपासून चालू असलेले मतभेद किंवा गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच संवाद वाढेल आणि एकमेकांबद्दल समजूतदारपणा वाढेल. मित्र किंवा नातेवाईकांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. एखादी जुनी मैत्री पुन्हा जोडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मनाला समाधान मिळेल. नंबर 4 आहे मनात स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढेल. या काळात तुम्हाला काय करायचं आहे आणि कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे याची स्पष्टता मिळेल. आधी जो गोंधळ होता तो आता कमी होईल, त्यामुळे तुम्ही अधिक निर्णय ठामपणे घेऊ शकाल. आत्मविश्वास वाढल्याने नवीन गोष्टी करण्याची हिंमत येईल. कामात लक्ष केंद्रित होईल आणि तुमची कार्यक्षमता वाढेल. ही मानसिक ताकद तुमच्या यशासाठी खूप महत्त्वाची ठरेल. नंबर 5 आहे नवीन मार्गाची सुरुवात. पुढील 3 दिवस तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येऊ शकतात. काही जणांना नवीन करिअरची दिशा मिळेल तर काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील. जीवनशैलीतही बदल होऊ शकतो, जसे की नवीन सवयी लावणे किंवा जुन्या वाईट सवयी सोडणे. हा बदल सुरुवातीला थोडा कठीण वाटू शकतो, पण भविष्यात तो खूप फायदेशीर ठरेल. योग्य नियोजन आणि सातत्य ठेवल्यास हा नवीन मार्ग तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. नंबर 6 आहे आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज. या काळात एकूण आरोग्य ठीक राहील, पण दुर्लक्ष केल्यास लहान समस्या वाढू शकतात. विशेषतः थकवा, डोकेदुखी किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. कामामुळे शरीरावर होणारे परिणाम हे होऊ नये म्हणून नियमितपणे विश्रांती घेणे महत्त्वाचं आहे. आहारात हलके, पौष्टिक आणि घरगुती अन्न प्या. पाणी प्या आणि सवय असेल तर थोडा वेळ किंवा चालणे सुरू ठेवा. छोटी काळजी घेतली तर मोठ्या त्रासापासून दूर राहता येईल. नंबर 7 आहे आध्यात्मिकता वाढेल. या 7 दिवसात तुमचं मन शांततेकडे वळेल. काही वेळ स्वतःसाठी काढून प्रार्थना किंवा जप केल्याने मनाला स्थैर्य मिळेल. आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाढल्यामुळे नकारात्मक विचार कमी होतील आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. घरात पूजा, देवदर्शन केल्यानेही मानसिक समाधान मिळेल. या काळात एखादा छोटा उपाय किंवा दान केल्यास मन अधिक प्रसन्न राहील. नंबर 8 आहे अचानक मोठा निर्णय घ्यावा लागेल. या आठवड्यात एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीवर निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय करिअर आणि आर्थिक बाबतीत किंवा नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो. सुरुवातीला थोडा गोंधळ वाटू शकतो, पण शांतपणे विचार केल्यास योग्य मार्ग सापडेल. इतरांच्या सल्ल्याचा विचार करा, पण अंतिम निर्णय स्वतःच्या मनाने घ्या. हा निर्णय तुमच्या भविष्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो.
त्यामुळे काही टाळा. नंबर 9 आहे प्रवासाची शक्यता. या काळात अचानक प्रवासाची संधी मिळू शकते. हा प्रवास कामासाठी किंवा वैयक्तिक कारणासाठी असू शकतो. प्रवासातून नवीन लोकांची ओळख होईल आणि काही नवीन संधी देखील मिळू शकतात. थोडासा थकवा जाणू शकतो, पण हा प्रवास फायदेशीर ठरेल. प्रवास करताना आवश्यक कागदपत्रे आणि तयारी करून ठेवा. नंबर 10 आहे नशिबाची साथ मिळेल. या 3 दिवसात नशीब तुमच्या बाजूने काम करताना दिसेल. अनेक गोष्टी सहजपणे पूर्ण होतील आणि अडथळे कमी जाणवतील. जे काम आधी कठीण वाटत होते ते आता सोपं वाटू लागेल. योग्य वेळी योग्य संधी मिळेल, त्यामुळे त्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आणि मेहनत चालू ठेवल्यास नशिबाची साथ अधिक मजबूत होईल. एकूणच पाहता मकर राशीच्या लोकांसाठी पुढील 3 दिवस साधे दिवस नसून आयुष्याचा मोठा बदल घडवणारे दिवस आहेत. या काळात मिळणाऱ्या संधी, घेतलेले निर्णय आणि केलेली कृती यावर तुमच्या पुढील भविष्य अवलंबून असेल, तर त्यामागे तुमच्यासाठी एक मोठा अर्थ दडलेला असेल. तुम्ही तर या काळात सकारात्मक विचाराने आत्मविश्वास ठेवला तर प्रत्येक परिस्थितीतून मार्ग निघू शकतो. हा काळ तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग दाखवणार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास आठवड्यात तुमच्या आयुष्यात कायम लक्षात राहील असा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. हे एक राशी भविष्य ग्रहांवर आधारित आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.